मंडळी, महाराष्ट्रात अतिवृष्टीनंतर सामान्य नागरिकांना प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागतंय. पण राज्य सरकारकडून दिलासा मिळाल्यानं लोकांच्या जीवात जीव आलाय. राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 17 तुकड्या कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी पंचनामे सुरू असून आतापर्यंत 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंचनाम्याचं काम अजून सुरूच आहे, कुठेही मदतीत कमी पडणार नाही. जिल्हा अधिकाऱ्यांना तातडीनं मदत करण्याचे अधिकार दिले आहेत. पूरग्रस्त भागांना पालकमंत्री व मंत्री भेट देणार असून स्वतः फडणवीसही काही भागांना भेट देतील. परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना अधिक दिलासा देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करणार का या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की नुकसान झालेल्या ठिकाणी नियमाप्रमाणे मदत दिली जाईल. केंद्राकडून मदत येईपर्यंत राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. म्हणजेच ओला दुष्काळ जाहीर होणार की नाही याबाबतच मुख्यमंत्र्यांनी कुठलीच क्लॅरिटी दिलेली नाही. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातली परिस्थिती बघता ओला दुष्काळ जाहीर करावा का? कमेंट मधून नक्की सांगा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र. कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन.